महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी सेनेच्या वतीनं आतापर्यंतच्या केलेल्या कामांची आणि नाशिकच्या विकासाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल या विषयावरील वृत्तपत्र कात्रणांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन घनश्याम पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आलंय। हे प्रदर्शन नगर शहरातील नेहरू मार्केटच्या जागेवर लावण्यात आलंय। नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 10 वर्ष राज्यात विविध आंदोलने करून राज्य सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडला। नगर शहरात देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विविध विषयांवर आंदोलने करीत विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलंय। राज ठाकरे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 2दा नगरसेवक करून समाजाची सेवा करण्याची संधी दिली। नाशिकच्या विकासाच्या धर्तीवर मी माझ्या प्रभागात कामे करीत असल्याचं नगरसेवक गणेश भोसले यांनी यावेळी म्हटलंय। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी संजय झिंजे, मनसे जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे, जिल्हा सचिव सुमित वर्मा, शहर अध्यक्ष परेश पुरोहित, अभिषेक मोरे, संतोष साळवे, रविराज भोसले, महेश पाटील, उदय वारुळे, विशाल बडे, गजेंद्र राशीनकर, रमेश सानप, अमोल कोठारी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना सुमित वर्मा म्हणाले की राज ठाकरे यांनी राज्यातील टोलचा प्रश्न तसेच मराठी पाट्यांचा प्रश्न याशिवाय विधी सेवांमध्ये मराठी भाषा, महावितरण, सेतू, पोलीस खाते, मराठी भाषा दिन, सिग्नल, नाट्य संकुलासाठी आंदोलन, वाड्या पार्कसाठी आंदोलन, उड्डाणपुलासाठी आंदोलन, विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि फी आदी आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून दिलाय। राज ठाकरे यांच्या विकासाचं व्हिजन आम्ही समाजापुढे घेऊन जातोय। नगरकरांनी याला साथ द्यावी असं यावेळी सुमित वर्मा यांनी म्हटलंय। या प्रदर्शनाला नगरकरांनी देखील मोठ्या संख्येनं भेट दिली आहे। महाराष्ट्राचं नाही माहिती, पूर्ण नगरमध्ये तरी आतापर्यंत कोणी केलं नाही, जिल्ह्यामध्ये कोणी केलं नाही। तुम्ही म्हणता महाराष्ट्रामध्ये नाही, तर तुम्ही पहा नगर शहरामध्ये सगळे कार्यकर्ते किती त्यांच्या डोक्यामध्ये किती कल्पना आहेत नवीन नवीन। आता नाशिकमध्ये सुद्धा त्या या ठिकाणी दाखवलं गेलं आहे नाशिकमध्ये काय काय केलं आहे, काय नाही केलं आहे। महानगरपालिकेने किती रोड केले, किती गार्डन केले, किती उद्यान केले, त्या ठिकाणी जे जे पक्षांनी ज्या ज्या सुविधा दिल्या त्या या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत। नगरमध्ये जे जे त्या आपल्या मुलांनी जे जे आंदोलन नगर शहरासाठी केले ते सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्या समोर मांडलेलं आहे। म्हणजे ज्या 10 वर्षात जो लेखाजोखा आहे पक्षाचा तो ह्या माध्यमातून त्यांनी मुलांनी या ठिकाणी मांडला आहे। तर सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो। मी सुद्धा राजसाहेबांचा एक कार्यकर्ता आहे, त्यांच्यामुळेच मी एकदा नाही तर 2दा नगरसेवक या ठिकाणी झालो। आणि माझ्या सांगायला सुद्धा मला आनंद वाटतो की नगर शहरामध्ये ज्या ज्या वार्डामध्ये कामं झाली असेल तितके कामं माझ्या प्रभागामध्ये झालेले आहेत। आता तुम्ही काल परवा तुम्ही पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल की नगर शहरामध्ये सर्वात जास्त वृक्षारोपण कुणी केलं असेल तर आपल्या प्रभागामध्ये झालेलं असेल। रोड, रस्ते जे जे कामं असतील त्या माझ्या प्रभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते बी राजसाहेबांच्या आशीर्वादाने आणि ह्या मराठी माणसाच्या आशीर्वादाने। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम या नगरकरांसाठी आम्ही केलेला आहे की ज्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने या नगरकरांसाठी जे काही कामं केली, या नगरकरांसाठी जे काही आंदोलन केले, या आंदोलनाची एक आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये नाशिक शहरामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी जो काही विकास केला त्या विकासाचं एक प्रदर्शन आम्ही या कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलं। जेणेकरून जर ज्या प्रकारे नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे आणि तिथं त्या ठिकाणी नवनिर्माण आम्ही करून दाखवलं तर अहमदनगरमध्येही असं नवनिर्माण होऊ शकतं अशी एक आशेचं किरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत आज नगरकरांना दाखवण्यात आलं। आज मोठ्या संख्येने नगरकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि यापुढेही आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरकरांच्या सोबत नेहमी प्रतिनिधी संग्राम पोटे, LSS न्यूज, अहमदनगर।